नमस्कार, मी प्रतिभा. हाऊ टू कुक इझी मध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत. वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक सगळ्यांना आवडतात, तर त्यापैकीच एक सगळ्यांना आवडणारा खास असा एक मिल्कशेकचा प्रकार तो म्हणजे बदाम शेक. फार भारी लागतो आणि अत्यंत पौष्टिक असतो तो, पण तो आपण जर घरी बनवला तर तो जास्त पौष्टिक होतो. तर मी आज माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे हा बदाम शेक कसा बनवायचा. सो व्हिडिओ संपूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका, म्हणजे कोणती टिप तुमची जी मी दिलेली असेल ते मिस होणार नाही. आणि कृतीकडे आपण वळूयाच, पण तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा व्हिडिओ मी पोस्ट करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हा बदाम शेक कसा बनवायचा त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूया. बदाम शेक विथ आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, अर्धी वाटी साखर, 1.5 चमचा कस्टर्ड पावडर, 1 मलाई पेढा, गार्निशिंगसाठी बदामाचे तुकडे आणि 7 ते 8 बदाम हे मी 5 ते 6 तास भिजवून ठेवले होते आणि त्याची साल अशी काढून घेतलेली आहे. आणि इथे मी राजभोग आईस्क्रीम वापरणार आहे बदाम शेकमध्ये. तुम्ही दुसरं कोणतेही वापरू शकता, पण राजभोग आईस्क्रीम हे बदाम शेकच्या टेस्टला व्यवस्थित ब्लेंड करतं. सो आपण हे राजभोग आईस्क्रीम वापरणार आहोत. आता आपण कृतीकडे वळूया. आता सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे जे बदाम भिजवून घेतलेले आहे ते आपण वाटून छान याची पेस्ट करून घेऊ आणि ह्याच्यामध्ये अगदीच थोडंसं पाणी घालायचं आहे. हे बघा, एक 5 ते 6 चमचे याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया आणि याला छान असं पेस्ट करून घेऊया. हे पहा, भिजवलेले बदाम आपले छान मिक्सरला बारीक वाटून झालेले आहेत. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. आता सगळ्यात आधी कढईमध्ये आपण दूध घालून घ्यायचं, पण दूध घालायच्या आधी कोणताही दुधाचा पदार्थ बनवायच्या आधी थोडंसं पाणी घालून घ्यायचं त्याच्यामध्ये, म्हणजे दूध हे खाली पॅनला किंवा कढईला चिकटत नाही. सो आता पाणी घालून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया दूध. दूध घालून घेतलेलं आहे. आता दूध घालून घेतल्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर याला असं ढवळत राहायचं आहे आणि ह्याचं थोडंसं म्हणजे प्रमाण याचं कमी झालं, जसं आता हे दूध आपल्याला दिसतंय त्याचं 1/4 कमी झालं की बाकीचे जिन्नस आपण घालून घ्यायचे. त्याला 1 ते 2 अशा मोठ्या उकळ्या येऊन द्यायच्यात आपल्याला. दुधाला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे. आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे बदामाची पेस्ट आणि बदामाची पेस्ट घातल्यानंतर छान ढवळून घ्यायचं आणि 1-2 मिनिटं ह्याला आपण जरासं शिजवून द्यायचंय. बदामाची पेस्ट घालून 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि हे मिश्रण आता थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता इथे आपलं दूध होतं आणि हे इथपर्यंत आता खाली आटलेलं आहे. अजून ह्याला 1-2 मिनिटं अजून ठेवायचं आणि ह्याला व्यवस्थित असं थोडासा घट्टपणा आला की पुढचे जिन्नस घालून घ्यायचे. दूध आणि बदामाची पेस्ट आपली आटेपर्यंत आपण ही जी कस्टर्ड पावडर आहे त्याच्यामध्ये थोडंसं गरम दूध घालायचं आहे आणि हिला छान असं आपण मिक्स करून एक स्मूथ असं बनवून घ्यायचं आहे पेस्ट. इथे महत्त्वाची टीप अशी, कस्टर्ड पावडरमध्ये गरम दूधच घाला आणि थंड दूध घातलं की त्याच्या गुठळ्या ते पटकन फुटत नाहीत. तर गरम दुधामध्ये तुम्ही पाहू शकता किती पटकन ही पेस्ट होते त्याची. पूर्ण सगळे लम्स आहेत ते काढून घ्यायचे आपण. हे बघा, स्मूथ अशी ही पेस्ट झालेली आहे. आता आपलं जे दूध आणि बदामाचं मिश्रण आहे जे घट्ट होत आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे घालून घेऊया. हे मिश्रण आपलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आता ह्या स्टेजला त्याच्यामध्ये आपण घालून घ्यायची कस्टर्ड पावडरची पेस्ट. पेस्ट व्यवस्थित घालून झाली की असे छान आपण त्याला मिक्स करून घ्यायचं. कस्टर्ड पावडर घालून झालं लगेचच आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया साखर आणि बदामाचे तुकडे आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि गॅस बंद करून टाकायचा आहे. आपली साखर ही गरम जे झालेलं आहे मिश्रण त्याच्यावरच विरघळून जाते. तर हे आपलं बदाम शेक तयार झालेला आहे. आता ह्याला पूर्णपणे थंड करायचं आणि रूम टेम्परेचरला आणल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं अर्धा 1 तासासाठी आणि नंतर आपण ह्याला सर्व करून घेऊया.
बदाम शेक पूर्ण थंड झालेला आहे। आता आपण एका ग्लासमध्ये ह्याला असेंबल करून घेऊया। सगळ्यात आधी आपण थोडेसे बदामाचे तुकडे घालून घेऊया। त्यानंतर मी जो पेढा घेतला होता त्याला थोडंसं असं क्रश केलेला आहे। हा पेढा अगदीच ऑप्शनल आहे, पण ह्याची चव छान लागते म्हणून मी ह्याच्यात घालते, तुम्ही नाही घातलं तरी चालेल। त्याला थोडंसं क्रश केलेलं आहे। त्यानंतर थंड झालेलं बदाम शेक आपण घालून घेऊया। आपला बदाम शेक खाण्यासाठी तयार झालेला आहे। तर अत्यंत पौष्टिक असा आणि फार भारी लागतं चवीला असा हा बदाम शेक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा। आणि अशा छान छान रेसिपी सुद्धा माझ्या चॅनलवर पोस्ट केलेल्या आहेत, त्याचा सुद्धा आस्वाद घ्या आणि त्यावर सुद्धा तुमच्या कमेंट्स नक्की कळवा। आणि आपण पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि मस्त रेसिपीसह। तोवर स्वस्त राहा, काळजी घ्या।